इंदिरा एकादशी व्रतकथा. पितृपक्ष अर्थात भाद्रपद कृष्ण पक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी असे म्हणतात. अन्य एकादशीप्रमाणे याचा व्रतविधी असतो. या एकादशी व्रताच्या पालनामुळे सर्व सुख आणि अंती मोक्षप्राप्ती हे फल प्राप्त होते. हे एकादशी व्रत करण्यामुळे आपल्यापासून मागे 7 पिढीचे पितर उद्धरून जातात. आपल्या पितरांना दिव्य लोकात प्रवेश करता यावा म्हणून प्रत्येकाने हे एकादशी व्रत अवश्य करावे. या दिवशी भगवंताच्या शाळीग्राम रूपाची पूजा करतात. पूजेमध्ये तुलसीदल अवश्य वाहिले पाहिजे, त्याशिवाय विष्णूची पूजा संपन्न होत नाही. श्रीकृष्ण म्हणाले, धर्मराजा, या एकादशीचे महात्म्य सांगणारी कथा ऐक. पूर्वी सत्ययुगात महिष्मती नगरीमध्ये इंद्रसेन नावाचा पराक्रमी श्री विष्णूचा परमभक्त राजा होता. राजा पुत्र पौत्र यांनी संपन्न होता. त्याची प्रजा सुखी समाधानी धनधान्याने परिपूर्ण होती. एक दिवस राजा आपल्या मंत्रीगणांसह राज्यसभेत राजकारभारासंबंधी विचार विनिमय करत बसला होता. तेवढ्यात आकाशमार्गाने नारद तेथे आले. त्यांना आलेले पाहताच राजा हात जोडून उभा राहिला. त्याने विधीपूर्वक त्यांना आसन आणि अर्घ्य दिले. आसनावर बसल्यावर नारद म्हणाले, राजा, तुझ्या राज्यातील 7 अंगे प्रबल आहेत ना? तुझी बुद्धी धर्मकार्यात आणि मन विष्णू भक्तीमध्ये लीन राहते ना? राजा म्हणाला, देवर्षी, आपल्या कृपेने माझ्या राज्यात सर्वत्र कुशल मंगल आहे. माझ्या राज्यात यज्ञकर्मादी सुकृत सतत होत राहतात. आपण माझ्या राज्यातील 7 प्रबल अंगाची चौकशी केली, तीही उत्तम आहे. राज्य सुखी होण्यास सैन्यबल, शेतकरी, तंत्रज्ञ, कायदा सुव्यवस्था राखणारे शिपाई, राज्यकारभार पाहणारे मंत्री, कलाकार, व्यापारी ही 7 अंगे मजबूत असल्याशिवाय राज्य सुखी होणार नाही. परंतु आपण कोणत्या कारणाने आमच्या भेटीला आला आहात? नारद ऋषी म्हणाले, राजा, आश्चर्य वाटणारे माझे भाषण ऐक. मी एकदा ब्रह्मलोकातून यमलोकात सहज फिरत गेलो. यमधर्माने माझे स्वागत केले. मीही त्याच्या कामाची प्रशंसा केली. तेव्हा त्या यमपुरीत यमराजाच्या सभेत मी महान ज्ञानी आणि धर्मात्मा असणाऱ्या तुझ्या पित्याला एकादशी व्रत भंग झालेल्या कारणामुळे यमपुरीत राहावे लागत असल्याचे पाहिले. त्यांनी मला पाहता जवळ येऊन तुला निरोप देण्याची विनंती केली. त्यांचा निरोप असा आहे की मी म्हणजे राजाचा पिता पूर्वजन्मात काही विघ्ने उत्पन्न झाल्यामुळे मला यमलोकात राहावे लागते. पण पुत्रा, तू इंदिरा एकादशी व्रत यथाविधी करून ते पुण्य मला अर्पण केले तर मला स्वर्गलोकाची प्राप्ती होईल. देवर्षी नारद असा उपदेश करून अंतर्धान पावले. राजाने इंदिरा एकादशी आल्यावर बंधू बांधव, राज्यसभेतील मंत्री, लोकप्रतिनिधी, प्रजा यांच्यासह एकादशी व्रत विधीपूर्वक केले. त्या पुण्याने राजाचा पिता गरुडावर बसून विष्णू लोकास गेला. राजा इंद्रसेनाने एकादशीच्या प्रभावाने प्रदीर्घ काळ राज्योपभोग घेतला व अंती स्वर्गात गेला. श्रीकृष्ण म्हणाले, इंदिरा एकादशीचे महात्म्य अगाध आहे. केवळ या व्रताची कथा ऐकण्यामुळे वाचण्यामुळे स्वर्गलोकाची प्राप्ती होते. अशी ही इंदिरा एकादशी व्रतकथा संपूर्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु.